भोले नमः शिवाय शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय उमापति महादेव की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो तारकासुराचे पुत्र आहेत तारकाक्ष कमलाक्ष आणि विदुमनाली या तिन्ही भावंडांचं तप फार वाढलेलं आहे भगवंताच्या भक्तीमध्ये निस्सीम आणि अगदी तल्लीन होऊन भगवंताची पूजा अर्चना करत आहेत सगळ्या देवतांना काळजी वाटली काय करावं सगळ्या देवतांनी भगवान श्री हरी विष्णूची आराधना केलेली आहे आणि सांगितलंय भगवंताला भगवंता जर का असं चालू राहिलं तर या पृथ्वीवरचं माझा देवत्व नष्ट होणार या पूर्ण सृष्टीवरती या पूर्ण विश्वावरती त्या राक्षस कुळामध्ये जन्माला आलेल्या तिन्ही भावंडांचं राज्य मात्र झाल्याशिवाय राहणार नाही त्यांना ब्रह्माजीचं वरदान आहे भगवान शंकराच्या हातून त्यांचा वध होणार आहे तिन्ही नगरीचं भेदन ज्या वेळेस ते एकाच वेळेस असंभाव्य ठिकाणावर करतील अभिजित मुहूर्त असेल मध्यान्ह काळी अभिजित मुहूर्त चंद्र पुष्प नक्षत्रामध्ये येणार आणि आकाशामध्ये निळ्या निळ्या पुष्पावृत नामाचे जे मेघ ते फिरतील त्याच वेळेस जर का बाण भगवंतांनी मारला आणि एकाच बाणामध्ये भेदन केलं तर त्यांचा वध होणार आहे असं वरदान ब्रह्माजीने त्याला दिलेलं आहे काय करावं सगळ्या देवतांना काळजी पडली सगळ्या देवतांनी विचार केला जर का भोले बाबांच्या हातून जर का वध होत असेल तर आपल्याला त्या भोले बाबांना शरण जावं लागेल सगळे देवता भगवान ब्रह्मदेव भगवान विष्णुदेव इंद्र महेंद्र चंद्र वरुण देव सगळे देव त्या कैलासाकडे निघाले कैलासावरती येऊन टेकलेले आहेत अनादी भगवान भोले भगवान देवादिदेव महादेव भगवान शंकर त्या कैलासावरती आपल्या ध्यानामध्ये मग्न आहेत सगळ्या देवतांनी भोले बाबांना नमस्कार केला स्तुती केली महाराज कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रारम सदा वसंत हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि सगळ्या देवतांनी भोले बाबाची आराधना केली स्तुती केलेली आहे आणि भोले बाबांनी स्तुतीला ओ दिलाय मला भोले बाबांनी आपले मिटलेले डोळे उघडलेत समोर मात्र सगळ्या देवतांना पाहून भोले बाबा विचारतात कसं काय येणं केलंय आज सगळे देवी देव देव या गंधर्व दानव सगळे या ठिकाणी हजर आहेत कशा करता आले काय कारण असेल कशा करता कैलास सगळे स्वारी केले सगळ्या देवतांनी त्यावेळी सगळे देवता भगवानांना सांगत आहेत भगवान ब्रह्मदेवाने तारकासुराच्या मुलांना वरदान दिलंय तुमच्या हातून त्यांचा वध होणार आहे त्यांचं तप फार वाढलंय त्या तपाचा परिणाम जिकडे तिकडे अगदी तेजोमय वातावरण झालेलं आहे जर का असं त्याचा प्रकोप वाढत राहिला भक्ती वाढत राहिली मात्र तर या तिन्ही भावंडांचं या विश्वावरती राज्य झाल्याशिवाय राहणार
असं जर का भक्ती वाढत राहिली तर या आमच्या स्वर्गावर वैकुंठ लोकावर इंद्र लोकावरती या राक्षस कुळांचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही. देवा हे थांबवण्याकरता तुम्हाला त्यांचा वध करण्याकरता जावं लागेल. भोले बाबा म्हणत आहेत ते माझे फार निस्सीम भक्त आहेत. अरे ते माझी आराधना करतात, माझी चिंतन करतात, भजन करतात, अहोरात्र मला स्मरत राहतात. त्यांचा वध मी करू शकत नाही. त्यांचा वध करू तरी कसा? त्याचा वध करू तरी कसू शकतो मी? अरे ते माझी भक्ती करतात, ते मला मुलाप्रमाणे आहे आणि वडील कधी कोण्या मुलाची हत्या करत नाही. मी त्याची हत्या करण्याकरता जाणार नाही. देवा जर का अशीच भक्ती चालू राहिली ते अधर्मी लोक आहेत. त्यांना माहिती आहे देवाला कसं मनवावं लागतं, देवाची कशी कृपा प्राप्त करून घ्यावी लागते. ते देवाची कृपा प्राप्त करण्याकरता तुमचे भक्तीचा मार्ग अवलंब करून स्वर्गावरती राज्य करण्याचा अधिकार आहे त्यांचा. स्वर्गावरती राज्य करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आहे. देवा तुम्हाला काहीतरी करावं लागेल. ते अधर्मी आहेत, त्यांच्या मनामध्ये फक्त भक्ती करतात. ते भक्ती कशा करता करतात? या विश्वावरती राज्य करावं याच्याकरता भक्ती करतात. देवा ते राक्षस कुळामध्ये आहेत, देवतांचे शत्रू आहेत. याच्या वडिलांनी सुद्धा फार मोठा उपक्रम, फार उपद्रव या मृत्यूवरती केला होता. त्याचा वध करण्याकरता तुमच्याच अंशाने त्याचा वध केलाय. हे त्यांचेच मुलं आहेत. एक ना एक दिवस या पदाचा, या भक्तीचा दुरुपयोग केल्याशिवाय राहतील नाही. देवा काहीतरी केलं पाहिजे. बोले भगवान म्हणतात मी त्याचा वध करणार नाही. ते माझ्या मुलाप्रमाणे आहे. सगळ्या देवतांना थनकावून भोलेबाबाने सांगितलंय. आले भोलेबाबाने पुन्हा आपले डोळे बंद केलेत आणि समाधीमध्ये पुन्हा भोलेबाबा विलीन झालेत. उमापती महादेव की जय. सगळे महाराज विलीन झाले. समाधीमध्ये पुन्हा भोलेबाबा विलीन झाले. सगळ्या देवतांना काळजी पडली. सगळे देवता आपापल्या स्वर्गी निघून गेले. इकडे महाराज भक्तीचा आणखी प्रसार सुरू आहे. आणखी त्या नगरांमधून महाराज तेजोमय वातावरण बाहेर निघत आहे. एकेच वेळी हजारो सूर्य उदयाला यावे एवढा प्रकाश त्या नगरांमधून बाहेर पडायला लागला. अख्खं विश्व महाराज त्या प्रकाशामध्ये लखलखीत व्हायला लागलं. देवतांना फार महाराज घबराट सुटली. इंद्र तर फार घाबरायला लागला. कोण्याही देवाने, कोण्याही भक्ताने, कोण्याही असुराने जेव्हा तप केलं तेव्हा सगळ्यात अगोदर कोणी घाबरलं असेल तो इंद्र. कारण इंद्राला असं वाटायचं ह्या तप माझं पद प्राप्त करण्याकरताच करतोय. इंद्राने देवादिदेव महादेवाचे म्हणणं ऐकलंय. आता विचार केला काहीतरी करावं लागेल. असंच जर का भक्ती वाढत राहिली तर मात्र आपल्याला सुद्धा आपलं पद रिक्त करावं लागेल. सगळ्या देवतांनी भगवान विष्णूची आराधना केली आहे. सगळे त्या भगवान विष्णूच्या क्षीरसागरी आलेले आहेत. शेषशय्येवरती माझे भगवान श्री हरी विष्णू झोपलेले आहेत. सगळ्या देवतांनी भगवानाची स्तुती केलेली आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्दानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथनं. सगळ्या देवतांनी भगवानाची स्तुती केलेली आहे. महाराज स्तुती केल्याबरोबर सगळे देवता हात जोडून समोर उभे आहेत आणि म्हणतात देवा तुमच्या सगळ्या कृपाच्यावर सगळं जग चालत राहते. तुमची जर का कृपा झाली ना तर या जगावरती तर सगळं जग मात्र त्या कृपेच्या सहाय्याने चालत राहते. या पृथ्वीवरचं पान सुद्धा तुमच्या इच्छेशिवाय हालत नाही. आम्हाला माहिती आहे ज्या व्यक्तीला पाय नाही त्याने का तुमची कृपा प्राप्त केली तर तो व्यक्ती महाराज पर्वत सुद्धा चढून जाऊ शकतो. मूकम करोति वाचालम. जो व्यक्ती मूक आहे त्याला बोलता येत नाही त्या व्यक्तीने जर का तुमची आराधना केली तर तुमच्या कृपेचा परिणाम मूकम करोति वाचालम. त्या व्यक्तीला वाचा फुटते. महाराज पंगुम लंघयते गिरिम. तो भला मोठा पर्वत चढून जातो. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत् कृपातमहं वंदे परमानंद माधवम. तुम्ही ज्याच्यावर का कृपा केली तर मात्र तो या जगामधून, या जीवनामधून तरुण गेल्याशिवाय राहत नाही. तुम्ही आमच्यावरती कृपा करा. भलं मोठं संकट या देवतांवरती आलेलं आहे. भगवान विष्णूने त्यांच्या सगळ्यांची आर्त ऐकलेली आहे आणि भगवान विष्णूला काळजी करू नका. भोले बाबा त्याचा वध करण्याकरता तयार नाहीत. पण भोले बाबा त्याच भक्तांचा वध करतील ज्या वेळी त्यांच्या जीवनामध्ये पापाचा काय होणार, प्रागट्य होणार.
जीवनामध्ये पापाला सुरुवात होणार, जीवनामध्ये भक्तीचा नायनाट होणार आणि जीवनामध्ये जेव्हा भक्तीचा नायनाट होणार, जेव्हा जीवनातली भक्ती संपेल, जेव्हा भक्ती संपल्यानंतर जे जीवनामध्ये वाढेल पाप, त्या पापाचा परिणाम भोले बाबा सुद्धा त्यांचा वध करण्याकरता समोर गेल्याशिवाय राहतील. काय करावं? सगळ्यांना माहिती आहे शास्त्राचा अवलंब करणारे हे आहेत. सगळ्या देवतांना फार जे देवतांनी सुद्धा केले नाही महाराज, त्या शास्त्राचा अवलंब या लोकांनी केलेला आहे. सगळ्या त्रिपुरांमध्ये लोक महाराज 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, उपनिषद यांचा अभ्यास, यांच्या गाड्या अभ्यास करून गेलेला आहे. सगळे वैदिक कर्म, सगळे वैदिक धर्मानुसार वागणारे हे लोक झालेले होते. देवाने विचार केला, जर का याच्या जीवनाचे शास्त्राचा अवलंब झालेला आहे, तो अवलंब जर का बंद पाडायचा असेल तर आपल्याला नवीन शास्त्राचा काय करावं लागेल, नवीन शास्त्राचं या ठिकाणी आपल्याला निर्माण करावं लागेल. तेव्हा भगवान विष्णूंनी आपल्या शरीरापासून एक पुरुष उत्पन्न केलाय महाराज. तो पुरुष भगवंतासमोर उभा राहिलाय आणि भगवंताला हात जोडतोय, देवा मला कशा करता उत्पन्न केलंय. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला का उत्पन्न केलं ते तुम्हाला सांगणार आहे. एक लक्षात ठेवा, तुमचं नाव आजपासून अरिहण नावाचं महाराज राहतात. आजपासून तुमचं नाव अरिहण, आणि तुम्ही अरिहण नावाने या विश्वामध्ये प्रकाश होता. अरिहण भगवान की अरिहण नावाचे पुरुष उत्पन्न केलाय. अरिहण म्हणतोय माझं कार्य काय, म्हणजे काहीच नाही, तुम्हाला एकच काम करावं लागेल. तुम्हाला या ठिकाणाहून एक शास्त्र घेऊन तुम्हाला त्रिपुरांमध्ये जावं लागेल आणि त्या त्रिपुरांमध्ये या शास्त्राचा अवलंब करावा लागेल. तेव्हा अरिहण म्हणतो कुठलं शास्त्र. तेव्हा भगवंताने त्याच्या समोर 16,000 श्लोकाचं एक शास्त्र निर्माण केलंय. ते शास्त्र त्या हातामध्ये ठेवलंय महाराज. 16,000 श्लोकात त्यामध्ये हातामध्ये ठेवलंय आणि सांगितलं या शास्त्रामध्ये फार वेगवेगळ्या प्रमाणे माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये जे शास्त्र शिकवले आहेत, जे आपल्या श्रुत्या आहेत, त्या श्रुत्यांच्या विपरीत जे वर्णाश्रमाचे जे वर्ण आहेत, ज्या वर्णाश्रमाचा जो अभ्यास आहे त्याच्या विरुद्ध त्याच्यामध्ये अभ्यास दिलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा अपभ्रंश केलेला आहे. असं शास्त्र निर्माण केलं आणि सांगितलंय तिन्ही त्रिपुरांमध्ये जाऊन या शास्त्राचा काय करा, प्रचार प्रसार करा. अरिहण म्हणतो मी एकटा हे कार्य करू शकत नाही, एकटा हे कार्य केव्हा करणार. त्रिपुरांमध्ये जावं लागेल, त्यामध्ये बरेचसे लोक राहणार आहेत, बरेचसे जनसमुदाय आहे. एवढ्या लोकांचा बुद्धिभेद करणं मला जमणार नाही, एकट्याने होणार नाही. पण एकट्याकडे पाहून ते लोक या शास्त्राचा उपयोग करतील नाही, म्हणून काय करावं. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांच्या बरोबर 4 शिष्याची निर्मिती केलेली आहे. एक ऋषी नावाचा शिष्य आहे, दुसरा यती नावाचा शिष्य आहे, तिसरा किर्य नावाचा शिष्य आहे आणि चौथा उपाध्याय नावाचा शिष्य आहे. उमापती महादेव की जय. 4 शिष्याची निर्मिती केली. या 4 शिष्यांना बरोबर घेऊन अरिहण भगवान त्या त्रिपुरांकडे निघाले. या शास्त्राचा प्रसार करता करता त्रिपुरांपर्यंत निघालेले आहेत. तेवढ्यात अरे भगवंतांनी विचार केला, आपण त्या नगरामध्ये जाण्याच्या अगोदर त्या नगरामध्ये जाऊन आपली ख्याती कोणीतरी सांगणारा पाहिजे. तेव्हा अरिहण भगवंतांनी नारदाला आज्ञा दिली. नारदजी आलेले आहेत आणि नारदजी या अरिहण भगवंताच्या अगोदर त्या त्रिपुरांमध्ये गेलेत आणि त्रिपुराच्या जनतेमध्ये सांगत आहेत, तुमच्या नगराजवळ भोले मोठे एक महात्मा जे आलेले आहेत, त्यांच्याकडे एक वेगळं शास्त्र आहे. त्या शास्त्रामध्ये फार सुंदर पैकी महाराज वेगवेगळ्या माहित्या दिलेल्या आहेत. माणसानं कसं जगावं, कसं राहावं, माणसाने काय केलं पाहिजे, माणसाने काय करू नये, असं सगळं त्यामध्ये लिहिलेलं आहे. नारदजींनी त्या जनतेला सांगितलेलं आहे. एवढंच नाही, त्रिपुरांमध्ये जाऊन तिन्ही भावंडाला नारदाने त्या शास्त्राचा काहीतरी माहिती दिलेली आहे, माहिती दिलेली आहे. आणि तिकडून अरिहण भगवान आपल्या शिष्याबरोबर त्या नगरामध्ये प्रवेश करतात. नगरातल्या लोकांना सांगत आहेत, हा शास्त्र फार सुंदर आहे, तुम्ही या शास्त्राचा अवलंब करा. शास्त्र फार सुंदर आहे, या शास्त्रात तुम्ही अवलंब करा. त्या शास्त्रामध्ये काय दिलेलं आहे. तेव्हा ते अरिहण भगवान त्या लोकांना सांगत आहेत, अरे बाबा तुम्ही म्हणता मेल्यानंतर माणसाला मोक्ष मिळतोय, मेल्यानंतर माणसाला स्वर्ग नरकाची प्राप्ती होते. तसं काही नसते. नरक आणि स्वर्ग याच ठिकाणी आहे, माणसाला याच ठिकाणी भोगावं लागतं. त्याच्यामध्ये सगळं विरुद्ध लिहिलेलं आहे. आपल्या शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे, माणसाने दिवसातून 3 वेळा आंघोळ करावी, त्याला त्रिकाळ संध्या म्हणतात. काय म्हणतात, कोणती संध्या.
त्रिकाल संध्या, सकाळ दुपार आणि संध्याकाळ 3 वेळे स्नान केलं पाहिजे. त्या शास्त्रामध्ये लिहिलं होतं माणसानं एकच वेळे आंघोळ करा. नाही केली तर चालते, 8 दिवस केली तरी चालते. राहिलं आंघोळच करू नका. वेगवेगळं लिहून ठेवलंय महाराज, उलट सगळं. माणसाने उपवास केले पाहिजेत. आपल्या शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे माणसाने 29 उपवास केले पाहिजेत. किती उपवास किती आहेत माणसाचे? आपल्या संप्रदायामध्ये माणसाने किती उपवास केले पाहिजे? 29 उपवास. किती? मुख्य 29 उपवास. कोणते? 24 एकादशी, 12 महिन्याच्या किती? 24 एकादशी, वामन जयंती, नृसिंह जयंती, महाशिवरात्री, रामनवमी आणि कृष्णाष्टमी. किती झाले? 29. ही 29 उपवास धरावेच लागतात. रोको रामनवमीच्या दिवशी काय करतात? जन्म झाला की नाही महाराज, रामनवमीच्या दिवशी एकादशी सारखा उपवास धरावा लागतो. निरंकार उपवास धरावा लागतो महाराज. 29 उपवास. त्याच्यामध्ये सांगून दिल्या शास्त्रामध्ये उपवास धरायचं कामच नाही. माणसानं पोटभर जेवलं पाहिजे. कारण तुम्ही जर का जेवले नाही तुमच्याकडे शक्ती राहणार नाही. माणसाने देवाची भक्ती करायची नाही. माणूस स्वतःच देव आहे. अहम ब्रह्मास्मी. तुम्ही स्वतःच देव आहे. स्वतःचीच पूजा करा. मंदिरात जायचं कामच नाही. प्रजा मात्र त्याच्याकडे लक्ष देत नाही. प्रजा म्हणते आमचे राजे पूजा करतात, आम्हीही पूजाच करणार. प्रजा राजाच्या पुढे जात नाही. पण त्या आर्यन भगवंत आहेत महाराज, त्यांनी त्रिपुरांमध्ये जाऊन त्रिपुरांचाच बुद्धिभेद केलाय. तिन्ही भावनांचा बुद्धिभेद झाल्यानंतर जेव्हा त्यांनी विचार केला खरोखर या शास्त्राचा अवलंब आपण केला पाहिजे. महाराज म्हणतात जेव्हा जेव्हा माणसाची बुद्धी पलटली तेव्हा काय झालंय? विनाश काले विपरीत बुद्धी. विनाश झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा त्या तिन्ही भावंडांनी या शास्त्राचा अवलंब केला आणि आपले जे शास्त्र आतापर्यंत ज्या शास्त्राचा उपयोग केला, ज्या शास्त्राचा याने महाराज अवलंब केलेला होता, त्याचा महाराज आज काय केलाय? त्याला आज सोडून दिलंय. आणि त्या 16,000 लोकांच्या शास्त्राचा यांनी अवलंब केलाय. त्याचा महाराज ते प्रसार प्रचार करू लागले. त्याचा परिणाम या शास्त्राने आजपर्यंत या त्रिपुरांमध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन राहायचे. पण आज या शास्त्राचा अवलंब केल्यामुळे परिणाम काय घडला? त्या परिणाम असा घडला, जे प्रकाश, जे तेजोमय वातावरण त्या नगरामध्ये होतं, त्यांनी या शास्त्राचा अवलंब केल्यामुळे काय झालं? ते तेज मात्र क्षीण व्हायला लागलं. जे देवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चना करायचे, देवाला जल अर्पण करायचे, फूल अर्पण करायचे, आज मात्र ते त्या ठिकाणी जाण्याकरता तयार नाही. ज्या ठिकाणी महालामध्ये बसलेले आहेत त्याच ठिकाणी स्वतःला भगवंत समजून घ्यायचे आणि स्वतःचीच पूजा करून घ्यायला लावायची. आता मात्र मंदिरात जाणं बंद केलंय. मंदिरात जाणं बंद केले. मंदिरात जाण्याकरता तयार नाही. जेव्हा मंदिरात जाण्याकरता तयार नाही, देवाचं भजन करण्याकरता तयार नाही, चिंतन करण्याकरता तयार नाही, तेव्हा मात्र त्याचा परिणाम काय घडला? जी भक्ती होती ती भक्ती कमी व्हायला लागली. जे पुण्य होतं ते पुण्य कमी व्हायला लागलं आणि त्या पुण्याचं रूपांतर मात्र पापात व्हायला लागलं. परिणाम तेजोमय जे वातावरण ते क्षीण व्हायला लागलं. क्षीण होता होता काय झालंय? मुहूर्त जवळ यायला लागला. सगळ्या लोकांना काळजी वाटली, जर का असंच चालू राहिलं, जर का हे जवळ मुहूर्त आलेत, पाप आणखी वाढत गेलं. जेव्हा हे नक्षत्र हजार वर्षांना जे त्रिपुरा एका ठिकाणी येणार आहेत, तो दिवस मात्र जवळ येणार आहे. आता मात्र भोले बाबांना सावध करावं लागेल. हे महाराज व्यसनाधीन झालेले आहेत. भक्तीचा विसर पडला. त्या शास्त्राचा अवलंब केलाय. आपल्या शास्त्रांचा विसर पाडून टाकलेला आहे. भक्ती बंद पडली. भगवंताची भक्ती बंद पडली. स्वतःची भक्तीमध्ये तल्लीन व्हायला लागले. जिकडे तिकडे महाराज त्यांचा प्रसार सुरू आहे. स्वतःला देव समजून बसलेले आहेत. सगळ्या देवतांना काळजी वाटली, जर का असं चालू राहिलं तर एक दिवस मात्र तो दिवस निघून जाणार. तो दिवस निघून जाण्याच्या अगोदर भोले बाबाला सावध करावं लागेल. चंद्रा पुष्प नक्षत्रामध्ये जाणार आहे. आकाशामध्ये पुष्पा नामाचे जे मेघ आहेत ते मेघ येणार आहेत. अभिजित मुहूर्त येणार आहे आणि हजार वर्षानंतर ते तिन्ही भावंडांचे त्रिपुरा एका रेषेमध्ये येणार आहेत. तो जर का काळ निघून गेला तर पुन्हा 1000 वर्षापर्यंत वाट पाहावी लागेल. आता यांचा पापाचा गळा भटलेला आहे. ज्या भक्तीच्या जोरावरती भगवंताला प्राप्त करण्याकरता स्वर्गावरती राज्य करण्याचा अधिकार त्यांनी मनामध्ये धारण केलेला होता, तो मात्र आता क्षीण व्हायला लागला.
भक्तीचा परिणाम कमी व्हायला लागला, भक्ती क्षीण व्हायला लागली. भक्ती क्षीण व्हायला पाहता पाहता भक्ती संपलेली आहे आणि परिणाम पाप वाढायला लागलंय. याने विचार केला, असं जर का आता वाढत राहिलं, आपली भक्ती आता फार वाढायला लागली, आपण स्वतःला देव समजून बसलोय. स्वतःला देव समजून बसण्याचा परिणाम भक्ती क्षीण झाली. सगळ्या देवतांनी भोले बाबाची आराधना केली आहे. सगळे देवादी देव महादेवांसमोर उभे राहिलेत, हात जोडून नमस्कार केलाय. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी चैतन्यमामि नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. भगवंताची आराधना केली आहे. भगवंता, ज्या देवतांचं, ज्या राक्षसांचा वध तुमच्या हातून होणार आहे, तो दिवस मात्र जवळ आलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये फार पाप वाढले, त्या पापाचा परिणाम तुम्हाला आता करावा लागेल, त्यांना तुम्हाला मारावं लागेल. तेव्हा भोले बाबा म्हणतात, काळजी करू नका. जर का माझ्या हातून त्याचा वध होत असेल, त्यांच्या जीवनामध्ये पाप वाढलं असेल, तर मी त्यांचा वध केल्याशिवाय राहणार नाही. वध करण्याकरता मी जाणार. सगळ्या देवतांना आनंद झाला की भोले बाबा त्यांचा वध करण्याकरता निघणार आहेत. भोले बाबा त्यांचा वध करणार आहे. असंभाव्य ठिकाणावरून बाण मारून त्या त्रिपुरांचं भगवंत भेदन करणार आहेत. सगळ्या देवतांना अगदी आनंद वाटलाय. ब्रह्मदेवाने विश्वकर्माला बोलवलेल्या आहे, सुंदर रथाची निर्मिती केली. ब्रह्मदेवाने सुंदर रथ निर्माण केला. त्या रथामध्ये वेगवेगळ्या देवतांनी आपापले शस्त्र, कोणी त्याला घोडे लावले, कोणी त्याला चाकं लावले, वेगवेगळ्या प्रकारे तो रथ सुशोभित केला. रथ सुशोभित केला आणि त्या रथावरती भोले बाबांना आज्ञा दिली, भोले बाबा तुम्ही या रथावरती बसा आणि हा रथ तुम्हाला असंभाव्य ठिकाणावरती घेऊन जाणार. त्या असंभाव्य ठिकाणावरून तुम्ही हातामध्ये धनुष्यबाण घ्यायचा आहे. त्या धनुष्य बाणाने, धनुष्याला बाण लावून तुम्ही त्या धनुष्याने, त्या बाणाने त्या त्रिपुरांचं भेदन करायचं. भोले बाबा त्या रथामध्ये विराजमान झाले. भोले बाबाच्या हातामध्ये धनुष्य आहे, धनुष्य आहे. भोले बाबाच्या हातामध्ये धनुष्य आहे. त्या धनुष्याचं नाव आहे पिनाक नावाचा धनुष्य. सगळ्यांचे जे धनुष्य आहे त्याचे नाव वेगवेगळे आहेत आणि भोले बाबाच्या हातात जो धनुष्य आहे त्याचं नाव आहे पिनाक नावाचा धनुष्य. हातामध्ये धनुष्य घेतलेला आहे, धनुष्याला बाण लावलाय. रथ मात्र असंभाव्य ठिकाणावरती गेलेला आहे. हातामध्ये धनुष्य आहे. तिन्ही त्रिपुराचा एकेरेशीमध्ये येण्याची वाट पाहतात. भोले बाबाने आपल्या हातामध्ये धनुष्य घेतलाय, त्याला बाण लावलाय. कानापर्यंत पत्त्यांच्या भगवंताने ओढली. अभिजित मुहूर्त जवळ आलाय. चंद्र पुष्प नक्षत्रामध्ये प्रवेश करतोय. आकाशामध्ये निळ्या निळ्या रंगाचे जे पुष्प नामाचे मेघ आहेत, ते मेघ सुद्धा यायला लागले. देवतांना काळजी पडली, केव्हा भगवंत भेदन करणार, केव्हा भगवंत भेदन करणार. हातामध्ये धनुष्य बाण घेतलाय, कानापर्यंत पत्त्यांच्या ओढली आणि बाण सोडणार. तेवढ्यात ज्या रथावरती भोले बाबा बसलेले आहेत तो रथ मात्र तुटून पडला. उमापती महादेव की जय. रथ तुटून पडलाय महाराज खाली. रथ नष्ट झालाय. भोले बाबा असंभाव्य ठिकाणाहून महाराज त्या कैलासावरती येऊन पडलेला. देवतांना काळजी पडली, भोले बाबाच्या रथावरती तो रथ नष्ट झाला. का नष्ट झाला असेल, का नष्ट झाला असेल. तेव्हा सगळ्या देवतांनी विचार केला का नष्ट झाला. तेव्हा अनादी भगवंताला, त्या देवादी महादेवाला जगज्जननी मातेने एक दृष्टांत दिलाय आणि सांगितले, जे कार्य तुम्ही करण्याकरता निघाले, जगत कल्याण करण्याकरता निघालेत, तुम्ही एक माझ्या मुलाला वरदान दिलंय, माझ्या मुलाला पद दिलंय. कुठलेही काम करताना गणेशाची पूजा करावी लागेल, पण तुम्ही भलं मोठं कार्य करण्याकरता निघाले, पण तुम्ही गणपती बाप्पाची पूजाच केली नाही. त्याचा परिणाम ते कार्य सिद्धीत जाणार नाही. जर का तुम्ही गणेशाची पूजा केली नाही तर मात्र ते कार्य सिद्धीत जाणार नाही. तेव्हा सगळ्या देवतांनी गणपती बाप्पाची आराधना केली आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गजाननं भूतगणाधिशमितं कपितजम्ब फलचारु भक्षणं उमाशुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं. सगळ्या देवतांनी गणपती बाप्पाची स्तुती केलेली आहे. सगळ्या देवतांना माहिती आहे गणपती बाप्पा या सगळ्या देवतांचे गणाधीश आहेत. जर का गणेशाची भक्ती पूजन केलं नाही तर ते कार्य सिद्धीत जाणार नाही. म्हणून सगळ्या देवतांनी गणपती बाप्पाची आराधना केली. गौरी नंदना तुला रे श्री गणेशा, गौरी नंदना तुला रे श्री गणेशा.
गणात म्हणून तुला गणपती तुला गणपती नित्यमुखी राहो नित्यमुखी राहो हीच मान्याचा गौरी नंदना तुला रे श्री गणेशा गौरी नंदना तुला रे श्री गणेशा सगळ्या देवताने गणपती बाप्पाची स्तुती केली आहे. तू गौरी नंदना तुला रे श्री गणेशा नित्यमुखी राहो हीच मान्याचा. सगळ्या देवताने गणपती बाप्पाची स्तुती केली आहे. सगळ्या देवतांनी गणपतीला नमस्कार केलाय पूजा अर्चना केली. जेव्हा पूजा अर्चना झालेली आहे तेव्हा गणपतीने कृपा आशीर्वाद दिले. पुन्हा रथ सध्या झाला. रथामध्ये भोले बाबा परिधान झाले विराजमान झाले. हातामध्ये धनुष्य घेतलाय. धनुष्याला पिनाक पिनाक नावाच्या धनुष्याला बाण लावलाय. बाण कानापर्यंत प्रचंड उडली. चंद्र पुष्पना क्षेत्रामध्ये प्रवेश करतोय. तिन्ही त्रिपुरा एका रेषेमध्ये आलेले आहेत. काय करावं देवतांनी फार कटाक्ष लक्ष द्यायकडे लागलेलं आहे. केव्हा वध होणार केव्हा वध होणार. चंद्र पुष्प नक्षत्रामध्ये प्रवेश करतोय. अभिजित मुहूर्त आलाय. आकाशामध्ये निळ्या निळ्या प्रकारचे पुष्पक नावाचे मेघ सुद्धा हजर झालेले आहेत. जेव्हा त्रिनंबर एका रेषेमध्ये आले तेव्हा असंभाव्य ठिकाणाहून भोले बाबांनी त्या पिनाक नावाच्या धनुष्याला जो बाण तो बाण त्या ठिकाणी सोडलाय. तो बाण मात्र सरदिशी धावत आहे. तो बाण सरदिशी अगदी तीव्र वेगाने धावत आहे. धावता धावता त्या नगराला त्या बाणाने तिन्ही नगराला भेदन केलंय. तिन्ही नगराचं भेदन केल्याबरोबर तिन्ही नगर नष्ट झालेत. आणि तिन्ही नगरामध्ये त्रिपुरांसुद्धा वध झालाय. त्रिपुर मात्र नष्ट झाले. उमापती महादेव की जय. त्रिपुरांचं भेदन झालं. त्रिपुर नष्ट झाले. आणि त्या त्रिपुरांमध्ये तिन्ही भावंडांचा वध त्या देवादिदेव महादेवांनी आज केलेला आहे. उमापती महादेव की जय. जेव्हा त्रिपुरांचा वध झाला तेव्हा सगळ्या देवतांनी भोले बाबाची फार मोठी स्तुती केलेली आहे. नाना प्रकारे भोले बाबांवरती महाराज स्तुती करून नाना प्रकारे वेगवेगळ्या साह्याने भगवंताची पूजा अर्चना केलेली आहे. सगळे अगदी आनंदित आहेत का. ते का भल्या मोठ्या दैत्यांचा वध झालेला आहे. भलं मोठं संकट या विश्वावरून नष्ट त्या भोले बाबांनी केलेला आहे. सगळ्या देवतांनी त्या भोले बाबाची स्तुती केली. जेव्हा स्तुती केली तेव्हा भोले बाबाने सगळ्या देवतांना अभयदान दिलेलं आहे. अभय देणारे भोले बाबा आपल्या सोगही निघून गेले. उमापती महादेव की जय. नमक पार्वती पते हर हर महादेव. सगळे देवता आपापल्या सोयगी निघून गेले. या ठिकाणी त्रिपुरांचं फार सुंदरपैकी भगवंतांनी वध केल्यानंतर त्रिपुरांचं चरित्र संपलेलं आहे. समोर सुंदरपैकी वेगवेगळ्या प्रकारे भगवंताने चरित्र सांगितलेलं आहे. ज्या ज्या वेळेस अधर्म झाला अन्याय झाला महाराज ज्या ज्या वेळेस त्या भूतलावरती भरमंड पाप वाढलं तेव्हा तेव्हा त्या पापाचा परिणाम त्या पापाचा बदला घेण्याकरता भोले बाबा या भूतलावरती अवतीर्ण होऊन त्यांचा वध करण्याकरता तयार आहेत. भोले बाबा आणि अनादी भगवंती जे आहेत एक अनादी भगवान आणि एक अनादी भगवती या दोन भगवंतापासून सगळ्या विश्वाचा काय झालेला आहे निर्मिती झालेली आहे. आणि सगळ्या विश्वामध्ये या अनादी भगवान आणि अनादी भगवती यांच्यापासून जे जे दैत्य आले त्या दैत्यांचा वध या भोले बाबांनी आणि या अनादी भगवतींनी वीरभद्र त्या भद्रकाली रूप धारण करून वध केलेला आहे. वेगवेगळ्या कथा शिवपुराणामध्ये आलेल्या आहेत. शुंभ आणि निशुंभाचा वध करण्याकरता भद्रकाली रूप त्या पार्वती मातेने धारण केलेलं आहे. शंकाचूडाचा वध करण्याकरता त्या जगतजननी मातेने भद्रकाली रूप धारण केलेलं आहे. नाना प्रकारे ज्या ज्या वेळेस अधर्म झाला अन्याय झाला ज्या ज्या वेळेस स्त्री शक्तीवरती कोणीतरी स्त्री शक्तीचा कोणीतरी अपमान केला तेव्हा तेव्हा या जगतजननी मातेने आपलं विकराळ रूप धारण केलेलं आहे.
जेव्हा कोणी स्त्री जातीवरती कलंक लावला तेव्हा त्या स्त्री जातीवरून त्या कलंक मिटवण्याकरता पार्वती मातेने भद्रकाली रूप धारण केलेलं आहे. वेगवेगळं रूप धारण केलेलं आहे. वेगवेगळं रूप धारण करून त्या दैत्यांचा वध त्या पार्वती मातेने केलेला आहे. शंखाचूळासारखा दैत्य मातला तेव्हा भद्रकाली आणि वीरभद्राने त्या भद्रकालीने त्या शंखाचूळाचा वध केला. जेव्हा जेव्हा शुंभ आणि निशुंभ हे दोन दैत्य मातले तेव्हा त्याच शुंभ आणि निशुंभाचा वध करण्याकरता भद्रकालीने एक रूप धारण केलेलं आहे. त्या भद्रकालीने त्यांचा भद्रकाली रूप धारण करून महाकाली रूप धारण करून त्याचा वध केला आहे. जेव्हा जेव्हा या भूतलावरती असुर मातला तेव्हा तेव्हा त्या देवादेवी महादेवाने त्याचा वध केला आहे. जेव्हा जेव्हा अधर्म झाला तेव्हा तेव्हा याच भद्रकालीने त्यांचा वध करण्याकरता नाना प्रकारे रूप धारण केलंय. जेव्हा महिषासुर का दैत्य मातला त्या महिषासुराचा वध करण्याकरता तीच पार्वती भद्रकाली म्हणून आलेली आहे. आपण ती झाकी या ठिकाणी प्रस्तुत करणार आहोत. सगळे एकदा सर्वांनी महाराज ताट बसा, पाठीचा कणा सरळ करा आणि समोर लक्ष ठेवा. अमावस की रात बड़ी काली, वो ढूंढने निकली माता महाकाली, घूमने निकली माता महाकाली। एक दानव का मुंड लिए हाथ में, एक दानव का मुंड लिए, हाँ एक दानव का मुंड लिए हाथ में, काली काली अमावस की रात में, काली काली अमावस की रात में, काली निकली कल भैरव के साथ में। बिखरे माँ के काले काले, ओ नैना मैया के है लाले लाले, नैना मैया के है लाले लाले। काला कुत्ता भैरव जी के साथ में, काला कुत्ता भैरव जी के साथ में, काली काली अमावस की रात में, काली काली अमावस की रात में, काली निकली कल भैरव के साथ में। काली काली अमावस की रात में, काली काली अमावस की रात में, काली निकली कल भैरव के साथ में, काली काली अमावस की रात में, काली निकली कल भैरव के साथ में। काली काली अमावस की रात में, काली निकली कल भैरव के साथ में, काली काली अमावस की रात में, काली निकली कल भैरव के साथ में, काली काली अमावस की रात में, काली निकली कल भैरव के साथ में, काली काली अमावस की रात में, काली निकली कल भैरव के साथ में, काली निकली कल भैरव के साथ में, काली निकली
जगदम्बा माता की भद्रकाली मैया की नमक पार्वती बते हर हर महादेव जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो कर दिया माला माल डमरू वाहने भरा दिया भंडार काशी वाले ने कर दिया माला माल डमरू वाले ने जय हो सर्वांनी आनंद घ्यायचा हा तुम्ही काही मोकळे आनंद गोल करा ना गोल महाकालीजवळ गोल करा तिकडे मागच्या महिला मंडळी सगळ्यांनी हातवर करा सगळे आनंद घ्यायचा मस्त असा डाव्या पायाकडून उजव्या पायाकडे उजवा पाय डाव्या पायाकडे डावा पाय उजव्या पायाकडे आनंद घ्यायचा ओ काशी वाले ने डमरू वाले ने हो काशी वाले ने डमरू वाले ने ओ काशी वाले ने ओ डमरू वाले ने हो काशी वाले ने डमरू वाले ने ओ काशी वाले ने ओ काशी वाले ने ओ भरा दिया भंडार काशी वाले ने कर दिया माला माल बम्बरू वाले ने ओ भरा दिया भंडार काशी वाले ने कर दिया माला माल डमरू वाले ने जय हो हा हरि बोल ओ जो जैसी भावना लाया ओ वैसा ही बल पाया वैसा ही बल पाया वो वैसा ही बल पाया नहीं खाली उसे लौटाया ओ मन ही मन हर्षाया मन ही मन हर्षाया वो मन ही मन हर्षाया ओ लुटा दिया हो लुटा दिया भंडार काशी वाले ने कर दिया माला माल डमरू वाले ने ओ भरा दिया भंडार वाले ने कर दिया माला माल डमरू वाले ने जय हो हरि बोल
नाटकी नैया को पार लगाया नहीं देर करी पल भर की करी पल भर की नहीं देर करी पल भर की मिटा दिया मिटा दिया जंजाल काशी वाले ने कर दिया माला माल डमरू वाले ने हो मरा दिया भंडार काशी वाले ने कर दिया माला माल डमरू वाले ने हरि बोल हो डम 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 डमरू वाला थोड़ा भिको कमी करा भिको डम 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 डमरू वाला महादेवनी जटानी गंगानी दारा डम 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 डमरू वाला महादेवनी जटानी गंगानी दारा महादेवा उघड तिसरा डोळा न दर्शन दे रे मला बोला महादेवा उघड तिसरा डोळा न दर्शन दे रे मला टाळी टाळी टाळी
वाले ने कर दिया माला माल डमरू वाले ने भरा दिया भंडार काशी वाले ने कर दिया माला माल डमरू वाले ने ओ बना दिया भंडार काशी वाले ने कर दिया माला माल डमरू वाले ने भरा दिया भंडार काशी वाले ने कर दिया माला माल डमरू वाले ने उमापती महादेव की हात वर करा सर्वांनी आरती करता उभे राहा उमापती महादेव की नमक पार्वती पते हर हर महादेव जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो करता दुःख हरता भरता विघ्नाची नुर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उतिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पुरती जय देव जय देव रत्ना खजित फरात जगवरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशवरा धीरे जळित मुकुट शोभतो बरा झुंझुणते नो पुढे चरणे घागर्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पुरती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदन सर्व सोंड वक्र तोंड त्रिनयना दास रामाचा वटपायी सजना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पुरते जय देव जय जय भोले अविनाशी दिगंबर घट घट के वासी जय जय भोले अविनाशी दिगंबर घट घट के वासी रहत सदा निज रूप रंगे उर नर मुंडन की माला अर्ध चंद्र सिरवो पर साजे अर्ध चंद्र सिरवो पर साजे काशी के वासी दिगंबर घट घट के वासी जय जय भोले अविनाशी दिगंबर घट घट के वासी चिता विभूति अंग लगाए भक्तन के भयहारी हो भक्तन के बलहारी हो हाथ जोड़ कर देव कड़े सब हाथ जोड़ कर देव कड़े सब सिद्धिया भई दासी दिगंबर घट घट के वासी जय जय भोले अविनाशी दिगंबर घट घट के वासी दर्शन से त्रिताप मिटे कह लाए वो डरदानी लाए वो डरदानी हो ओ तुम बिन कोनो मोए पार लगाए तुम बिन कोनो मोए पार लगाए बाबा बिच घट बासी दिगंबर घट घट के वासी जय जय भोले अविनाशी दिगंबर घट घट के वासी नैन आस लिए दर्शन की दर्शन दो त्रिपुरारी दर्शन दो त्रिपुरारी
गुरु के दास वियोगी चरण सद गुरु के प्रभु तुम अविनाशी दिगंबर घट घट के वासी जय जय भोले अविनाशी दिगंबर घट घट के वासी जय जय भोले अविनाशी दिगंबर घट घट के वासी दिगंबर घट घट के वासी दिगंबर घट घट के वासी